आज या आपण मी माताचे पालन करतो या उपदेशासह परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ घेऊया. हा काही खगोलशास्त्राचा वर्ग नाही, पण या आपण भूकेंद्री सिद्धांत आणि सूर्यकेंद्री सिद्धांताबद्दल थोडक्यात बोलूया. भूकेंद्रीय सिद्धांत हा एक असा सिद्धांत आहे जो यावर आधारलेला आहे की पृथ्वी हा एक स्थिर ग्रह आहे आणि आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रह जसे की बुध, शुक्र, गुरु आणि शनी त्याच्या भोवती फिरतात. पृथ्वी स्थिर आहे आणि इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. या विश्वासावर आधारित हा भूकेंद्री सिद्धांत टॉलमी नावाच्या खगोलशास्त्रज्ञाने इसवी सन 150च्या सुमारास पद्धतशीरपणे मांडला होता. सुमारे 1400 वर्षांच्या कालावधीसाठी लोकांना असे वाटले की पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांचा असा विश्वास होता की सर्व ग्रह तसेच सूर्यमाला पृथ्वीभोवती फिरतात. पण सूर्य केंद्रीय सिद्धांतांचा आग्रह धरणारे विद्वान प्रकट होऊ लागले. जसे सूर्य केंद्रीय शब्द दर्शवितो की हा या विश्वासावर आधारलेला एक सिद्धांत आहे की पृथ्वी स्थिर नाही परंतु फिरते आणि सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह जसे की बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनी सूर्याभोवती फिरतात. याचा अर्थ आहे की सूर्य विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. त्या काळातील लोकांना सूर्य केंद्रीय सिद्धांताला स्वीकारणे अजिबात सोपे नव्हते. पृथ्वीच्या परिभ्रमण बद्दल अशा अनेक गोष्टी होत्या ज्या अनेकांना समजून येत नव्हत्या. लोकांनी तर्क करून म्हटले, जर पृथ्वी फिरते तर आपण स्थिर उभे राहू शकत नाही. हे विद्वान कसे काय असा दावा करू शकतात की पृथ्वी फिरत असताना आपण स्थिर उभे राहू शकतो? या सिद्धांतांमध्ये काहीतरी चूक आहे. याशिवाय जर पृथ्वी फिरते तर जेव्हा आपण हवेत एखादी वस्तू फेकतो तेव्हा ती त्याच ठिकाणी परत येण्याऐवजी वेगळ्या ठिकाणी पडली पाहिजे, कारण पृथ्वी त्यावेळे दरम्यान फिरत असते. पण जेव्हा आपण एखादी वस्तू फेकतो तेव्हा ती अगदी तेथेच पडते जेथून तिला फेकण्यात आले होते. मग ते कसा दावा करू शकतात की पृथ्वी सतत फिरत आहे? अशा प्रकारे अनेक विद्वानांनी सूर्यकेंद्रीय सिद्धांतांचे जोरदार खंडन केले. पण जसे जसे विज्ञान विकसित होत आहे आणि प्रगती करत आहे, आपल्याकडे असे उपग्रह आहेत जे अंतराळातून छायाचित्रे घेऊ शकतात आणि पृथ्वीवर परत पाठवू शकतात. आता आपल्याला माहित आहे की पृथ्वी फिरते, हो ना? सूर्यकेंद्रीय सिद्धांत हाच योग्य सिद्धांत आहे हे आपल्या सर्वांना माहीत नाही का? आपण आता खगोलशास्त्राच्या वर्गात नाहीत. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की जसे लोकांसाठी या प्रकारचे जगे ज्ञानाला स्वीकारणे अत्यंत कठीण होते कारण की हे काहीसे नवीन होते, त्याचप्रमाणे पुष्कळ लोकांसाठी या युगात परमेश्वराद्वारे देण्यात आलेल्या सत्याला स्वीकार करण्याचा कठीण काळ असतो. मग जरी बायबलमध्ये याची साक्ष देण्यासाठी बरेच पुरावे आहेत, याचे असे यामुळे आहे की त्यांनी जिद्दीने भूतकाळाला धरून ठेवले आहे. जसे की कोपर्निकस नावाच्या व्यक्तीने 16व्या शतकात सूर्यकेंद्रीय सिद्धांतांची व्यवस्थित मांडणी केली. म्हणून बऱ्याच लोकांना वाटते की कोपर्निकस हा सूर्यकेंद्रीय सिद्धांतांवर जोर देणारा पहिला व्यक्ती होता. पण प्रत्यक्षात एक विद्वान होता ज्याने जवळपास इसवी सन पूर्वी 3ऱ्या आणि 4थ्या शतकात हा सिद्धांत प्रथम प्राचीन ग्रीसमध्ये आणला होता. म्हणून कोपर्निकस हा त्या व्यक्तीप्रमाणे होता ज्याने सिद्धांताला व्यवस्थित मांडले होते, पण पहिली व्यक्ती नव्हता ज्याने सूर्यकेंद्रीय सिद्धांतांचा आग्रह धरला होता. पृथ्वीचा सिद्धांत की विश्व पृथ्वीभोवती फिरते हा जेव्हा या सिद्धांतांमध्ये बदलला गेला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. लोकांनी विचार केला, हे प्रत्यक्षात खरे आहे का? त्यावेळी सूर्यकेंद्रीय सिद्धांताला सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. परंतु जेव्हा गॅलिलिओ सारख्या लोकांनी दुर्बिणी बनवल्या आणि खगोलीय पिंडांच्या हालचालींचा अभ्यास केला, तेव्हा या हालचालींनी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा अधिक अचूकपणे पाहिले जाऊ शकत होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सूर्यकेंद्रीय सिद्धांताला लोकांचा पाठिंबा मिळू लागला. या व्यतिरिक्त केपलर नावाचा एक शास्त्रज्ञ होता ज्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांताला 3 नियमांच्या माध्यमातून आणखी जास्त पद्धतशीरपणे मांडले. या 3 नियमांचा शोध घेतल्यानंतर
केप्लर अंतराळातील परमेश्वराच्या क्षेत्राचे निरीक्षण करत होता, ज्याला पाहण्याचे मानवाने स्वप्नही पाहिले नव्हते. तेव्हा त्यांनी आत्मज्ञानाच्या खोल भावनेचा अनुभव घेतला होता. म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिले. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, जरी हे वर्तमानातील लोकांद्वारे किंवा भविष्यवाणीतील लोकांद्वारे वाचले जावोत, त्याने काही फरक पडत नाही. याला आपल्या वाचकांसाठी 100 वर्षांपर्यंत वाट पाहू द्या, कारण की परमेश्वर स्वतः 6000 वर्षांसाठी तयार राहिले, जेणेकरून कोणी त्यांचा अभ्यास करू शकेल. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की त्यांचे पुस्तक वाचणाऱ्यांसाठी कमीत कमी 100 वर्ष वाट पाहू शकते, कारण की परमेश्वराने 6000 वर्षांपासून एका साक्षीदाराच्या प्रकट होण्याची वाट पाहिली होती. सूर्यकेंद्रीय वादाच्या आपल्या सिद्धांताला पाठिंबा देणारे 3 नियमांचा शोध केल्याच्या नंतर केप्लर परमेश्वराच्या क्षेत्राला पाहण्यास सक्षम होता, ज्याला तोपर्यंत मानवाने पाहण्याची हिंमत केली नव्हती. तो खूप प्रभावित झाला होता. आजकाल सर्व लोक सूर्यकेंद्रीय सिद्धांतांवर विश्वास ठेवतात, पण त्यावेळेस सर्व लोकांना भूकेंद्रीय सिद्धांतांची खात्री पटली होती, जी प्रबळपणे स्वीकारण्यात आली होती. टॉलमीने भूकेंद्रीय सिद्धांतांची पद्धतशीरपणे मांडून स्थापना केली. तेव्हापासून सुमारे 1400 वर्षांच्या एवढ्या दीर्घ कालावधीत कोणीही तो सिद्धांत खोटा ठरवू शकला नाही. पण एकामागून एक लोकांना हे जाणवू लागले की या सिद्धांतांमध्ये काहीतरी गडबड आहे. या सिद्धांताने खगोलशास्त्रीय दृष्ट्या समाधानी नसलेले बरेच घटक होते. मात्र सूर्यकेंद्रीय सिद्धांतांच्या सुरुवातीच्या काळात सिद्धांतांवर भर दिल्यामुळे गॅलिलिओला न्यायालयीन चौकशीत आणण्यात आले होते आणि त्यांना ताकीद देण्यात आली होती, जर तुम्ही लोकांना गोंधळात टाकणाऱ्या सूर्यकेंद्रीय सिद्धांताला नाकारले नाही तर आम्ही तुम्हाला ताबडतोब मारून टाकू. म्हणून गॅलिलिओ सहमत झाले आणि न्यायालयामधून निघून गेले. पण न्यायालयाच्या दरवाजातून बाहेर पडण्या तत्पूर्वी त्यांनी म्हटले, पृथ्वी आताही फिरत आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता, तुम्ही माझ्यावर कितीही अत्याचार केला तरी मी काय करू शकतो, कारण पृथ्वी आताही फिरत आहे. पृथ्वी आताही फिरत आहे ही म्हण गॅलिलिओचा एक किस्सा म्हणून प्रसिद्ध आहे. मी ही कथा तुमच्याशी यासाठी सामायिक करत आहे की परमेश्वर या पृथ्वीवर आपल्याला म्हणजे त्यांच्या संतानांना स्वर्गीय माताचे अस्तित्व आणि त्यांच्याशी संबंधित सर्व इतिहासाला समजू देण्यासाठी खूप उत्सुक होते. जगभरातील ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की फक्त एकच परमेश्वर आहेत, पिता परमेश्वर. ते सातत्याने या विश्वासाचा आग्रह धरत आले आहेत, पण हे खरे नाही. परमेश्वर ते आहेत ज्यांनी सूर्याला केंद्रस्थानी ठेवून सूर्यमालेची रचना केली. ते सूर्यमालेतील ग्रहांना पृथ्वीभोवती नव्हे तर सूर्याभोवती परिभ्रमण करवितात. पण लोकांना शिकवण्यात आले आहे सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. हे फार दुर्दैवी आहे की जे सत्य नाही ते फार काळापासून लोकांना शिकवण्यात आले आहे. जसे की लोकांनी विश्वाला आत्मकेंद्रित दृष्टिकोनातून पाहिले, म्हणून पृथ्वी फिरत नसून स्थिर वाटत होती. ते समजू शकत नव्हते की जर पृथ्वी खरोखरच हलत असेल तर चक्कर न येता किंवा खाली न पडता ते सरळ कसे उभे राहू शकतात. या कारणास्तव बरेच लोक सूर्यकेंद्रीय सिद्धांतांपेक्षा भूकेंद्रीय सिद्धांताला ठामपणे विश्वास ठेवत आणि त्यांचा त्याच्यावर जास्त विश्वास होता. जेव्हा पिता या पृथ्वीवर आले तेव्हा ते प्रत्यक्षात माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला सांगू इच्छित होते. म्हणून त्यांच्या हस्तलिखित नोंदीमध्ये त्यांनी लिहिले, अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशुआने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले, मी माताचे पालन करतो. अशा प्रकारे त्यांनी आपल्या सुवार्ता कार्याच्या अगदी सुरुवातीपासूनच माता परमेश्वराच्या अस्तित्वाला प्रकट केले. पिता परमेश्वर सर्व मानवजातीला सांगू इच्छित होते की निश्चितपणे माता परमेश्वराचे अस्तित्व आहे. मात्र बरेचसे लोक अजूनही माता परमेश्वर बद्दलच्या सत्याला समजत नाहीत आणि त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल मूलभूत ज्ञान देखील नाही. जसे की न्यूटनच्या सार्वभौमिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखे नवीन वैज्ञानिक शोधांना लोकांसमोर पुरावे म्हणून सादर केले होते, म्हणून हे शोध आता मूलभूत ज्ञान मानले जातात. परिणामी पुष्कळ लोकांचा विश्वास बसला की पृथ्वी कशावरही आधारलेली नाही आणि ते सूर्यकेंद्रीय सिद्धांताला एक वस्तुस्थिती म्हणून योग्यरित्या समजतात. अलीकडे लोकांनी या वस्तुस्थितीला पूर्णपणे समजण्यास आणि स्वीकारण्यास सुरू केले की
पृथ्वी कोणत्याही आधाराशिवाय रिकाम्या जागेत लटकलेली आहे आणि ती पडत नाही, कारण तेथे गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत आहे. केपलरने आपल्या द हार्मनी ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात लिहिले आहे की हे पुस्तक एका व्यक्तीने जरी वाचले आणि त्याचा अभ्यास केला तर हे खूप छान होईल. मात्र मी वेळ मर्यादा ठरवू इच्छित नाही. परमेश्वर स्वतः 6000 वर्षांपासून वाट पाहत होते, म्हणजे एखादा त्याचा अभ्यास करू शकेल, हो ना? म्हणून याने काही फरक पडत नाही. याला आपल्या वाचकासाठी 100 वर्षांपर्यंत वाट पाहू द्या. सर्व लोकांनो, संपूर्ण मानवजातीला स्वर्गीय माताबद्दल सत्य शिकवून आणि एका साक्षीदाराच्या रूपामध्ये त्यांची साक्ष देऊन स्वर्गीय पिता आता त्यांचे मार्गदर्शन चुकीच्या मार्गावरून जीवनाच्या खऱ्या मार्गावर करत आहेत. बायबलमध्ये उत्पत्तीच्या काळापासून परमेश्वराने आधीपासूनच या वस्तुस्थितीबद्दल जागृत केले आहे की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी मानवजाती आणि सर्व गोष्टींना निर्माण केले आहे. पण बायबलचे अनेक विद्वान माता परमेश्वराबद्दलच्या सत्याची जाणीव करण्यामध्ये अपयशी ठरतात, मग जरी त्यांनी पवित्र शास्त्राचा कितीही अभ्यास आणि निरीक्षण केले असेल. ते त्यांच्या पारंपरिक कल्पनांना चिकटून राहतात आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाला फेकू इच्छित नाहीत. या आपण प्रथम इयोबाच्या पुस्तकातील काही वचनांवर एक दृष्टी टाकूया आणि मी माताचे पालन करतो या उपदेश शीर्षकाबद्दल सत्याचा अभ्यास करूया. इयोब अध्याय 26 वचन 7 मध्ये लिहिले आहे, त्याने म्हणजे परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरवले आहे. त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. येथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की बायबलमध्ये लिहिले आहे की परमेश्वराने पृथ्वी निराधार टांगली आहे. इयोबाचे पुस्तक जवळपास 1500 इसवी सन पूर्वी लिहिण्यात आले होते. याचा अर्थ आहे की परमेश्वराने सुमारे 3500 वर्षापूर्वीच आपल्याला सांगून ठेवले होते की विश्वामध्ये पृथ्वी आधाराशिवाय लटकलेली आहे. पण त्या दिवसातील वैज्ञानिक ज्ञानासोबत लोक या वस्तुस्थितीला समजू शकले नाहीत की पृथ्वी आधाराशिवाय लटकलेली आहे, जरी त्यांनी ही नोंद पुष्कळ वेळा, शेकडो वेळा किंवा हजारो वेळा पाहिली असेल. जोपर्यंत 17व्या शतकात न्यूटनद्वारे सार्वभौमिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची घोषणा करण्यात आली नव्हती, तोपर्यंत ही वस्तुस्थिती की पृथ्वी ही आधाराशिवाय लटकलेली आहे फक्त एक सिद्धांतच होता, ज्याला लोक समजू शकत नव्हते किंवा विश्वास ठेवू शकत नव्हते. पण 3500 वर्षापूर्वी लिहिण्यात आलेले इयोबाच्या पुस्तकात अशी नोंद करण्यात आली होती, त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. हे काहीसे असे होते ज्याला लोक त्या काळात समजू शकत नव्हते, पण नंतर बायबलमध्ये लिहिण्यात आलेली ही नोंद खरी ठरली. जरी 3500 वर्षापूर्वी लोक या वस्तुस्थितीचा स्वीकार करू शकत नव्हते, तरी पण या युगात राहणारे आपण सर्वजण या वचनांवर सहजपणे आमेन म्हणू शकतो. हे खरे नाही का? फक्त इयोब अध्याय 26च नाही, तर या आपण इयोब अध्याय 36 वचन 26 पण वाचू. पहा, देव थोर आहे, तो आम्हास अगम्य आहे, त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे. कारण तो जलबिंदू आकर्षितो, हे पाण्याचे बाष्पात रूपांतर होऊन हवेत जाणे याला दर्शवते, हो ना? त्यांची वाफ होऊन ते पर्जन्य रूपाने पडतात. मेघ त्यांची वृष्टी करतात, ते लोकसमूहांवर विपुल वर्षाव करीतात. जलचक्राच्या संदर्भात परमेश्वरने आपल्याला 3500 वर्षापूर्वीच समजावून सांगितले होते की बाष्पीभवनाच्या माध्यमातून पाण्याची वाफ होते, जे आकाशामध्ये ढग बनते आणि मानवजातीवर पावसाच्या रूपात परत पडते. हे जलचक्र आहे. पावसाची ही प्रक्रिया 17व्या शतकामध्ये शोधण्यात आली आणि विज्ञानाच्या रूपात सिद्ध झाली, जी काहीशा 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण परमेश्वराने इयोबाच्या पुस्तकातील नोंदीच्या माध्यमातून ज्या 3500 वर्षापूर्वी लिहिण्यात आल्या होत्या, आपल्याला त्याच्याबद्दल समजू दिले. जसा जसा काळ निघून गेला तसे तसे परमेश्वराच्या वचनांचे काय झाले, जे पूर्वी लिहिण्यात आले होते ते खरे ठरले. परमेश्वराचे कोणतेही वचन खोटे नाहीत. मग माता परमेश्वराच्या सत्याबाबतही असेच आहे. उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 मध्ये जेथे लिहिले आहे, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. परमेश्वराने अगोदरच पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल समजावले. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. या वचनामध्ये परमेश्वर शब्दाला एलोहिमच्या स्वरूपात नोंद करण्यात आले आहे.
ज्याचा अर्थ मूळ इब्री मजकुरात एकापेक्षा जास्त परमेश्वर असा आहे. एलोहिम या शब्दाद्वारे परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित होते की पृथ्वीला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी निर्माण केले आहे. हे एकट्या एका परमेश्वराद्वारे निर्माण करण्यात आले नव्हते. उत्पत्ती अध्याय 1:1 मध्ये जे लिहिले आहे ती प्रथम गोष्ट आहे जी परमेश्वराची इच्छा होती की आपण समजावी. पण लोक विचार करतात की पिता परमेश्वराशिवाय इतर कोणी सर्वशक्तिमान परमेश्वर नाही. जगातील सर्व लोक एक विशिष्ट संकल्पना ठेवून असा विचार करतात, जसे की या निश्चित संकल्पनेला सामान्य ज्ञान समजले जाते आणि ते दृढतेने स्थिरावलेले आहे. म्हणून जेव्हा आपण माता परमेश्वराबद्दल सत्याचा प्रचार करतो तेव्हा आपल्याला अनेक लोकांकडून आव्हान दिले जाते, हो ना? मात्र उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वराने आपल्याला अगोदरच परमेश्वराबद्दल समजून दिले आहे. प्रकटीकरण अध्याय 4:11 बद्दल काय? तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. परमेश्वराच्या उद्देशाद्वारे मानवी पिता, मानवी माता आणि मानवी पुत्र आणि कन्यांना निर्माण करून परमेश्वर आपल्याला काहीतरी जाणीव करू देऊ इच्छित होते. जेव्हा लोकांना विचारले जाते तुमच्या कुटुंबात पिता आहेत का, ते या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात हो, नक्कीच आहेत. मग आपण आपोआप समजतो की त्यांच्या कुटुंबात एक माता देखील आहे. हे मूलभूत ज्ञान आहे जे आपल्या सर्वांकडे आहे. परमेश्वराने आपल्याला याची जाणीव देण्यासाठी की पृथ्वीवर जे काही आहे ती स्वर्गातील सावली आहे, आपल्याला हे समजू दिले नाही का की जसे या पृथ्वीवर शारीरिक पिता आहे तसे स्वर्गात स्वर्गीय पिता आहे, आणि हे की स्वर्गीय परिवारामध्ये स्वर्गीय माता आहे जसे या पृथ्वीवरील परिवारांमध्ये माता आहे. जेव्हा स्वर्गीय पिता पवित्र आत्म्याच्या या युगात पृथ्वीवर आले तेव्हा ते आपल्याला सर्वात जास्त स्वर्गीय माताबद्दल समजू देऊ इच्छित होते. म्हणूनच स्वर्गीय पिताने म्हटले, अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशुआने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले, मी माताचे पालन करतो. त्यांनी म्हटले, जर तुम्ही मला ओळखता तर तुम्ही माताला भेटू शकाल, तुम्ही त्यांची जाणीव करू शकाल. स्वर्गीय पित्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर आपण स्वर्गीय माताबद्दलच्या सत्याच्या रहस्याची जाणीव केली आहे, जी बायबलच्या 66 पुस्तकांमध्ये इतक्या लांब काळांपासून लपलेला आहे, तर आपण स्वर्गीय माताचे जेथे कोठे त्या जातात त्यांचे पालन केले पाहिजे. बायबल आपल्याला समजू देते की तो सार्वकालिक स्वर्गाच्या राजाचा मार्ग आहे. जेव्हा केपलरने 3 नियमांना शोधले तेव्हा त्याने परमेश्वराच्या क्षेत्राची जाणीव केली, ज्याला त्या काळापर्यंत कोणीही पाहिले नव्हते. त्याला माहीत नव्हते की काय करावे, कारण की तो अतिउत्तेजना आणि उत्साहाची जाणीव करत होता. आता सूर्यकेंद्रीय सिद्धांत ही एक रोमांचक संकल्पना आहे का? आज हे सामान्य ज्ञान झाले आहे कारण की सर्वजण याच्याबद्दल लहानपणापासूनच शिकले आहे. त्याचप्रमाणे याच कारणास्तव परमेश्वराने यिर्मयाच्या पुस्तकामध्ये असे म्हटले नाही का? शेवटच्या दिवसात नवीन कराराच्या सत्यामधील सर्व लोक लहानांपासून थोरांपर्यंत परमेश्वराला ओळखतील की परमेश्वराला ओळखण्यासाठी आणखी शिकवले जाणार नाही. बायबल असे म्हणत नाही का की असे दिवस येतील जेव्हा आपण परमेश्वराच्या अस्तित्वाला पूर्णपणे समजू शकतो? या आपण प्रकटीकरण अध्याय 22:17 पाहू. आत्मा व वधूही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये आणि तहानेला येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेओ. या पुस्तकांतील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. हे वचन बोलणारे कोण आहेत? सर्व शिकवणी ज्या परमेश्वराने मानवजातीला दिलेल्या आहेत त्या परिपूर्ण आणि अचूक आहेत. ही नोंद की परमेश्वराने पृथ्वीला निराधार टांगली आहे. इयोबाच्या काळात एक चुकीची नोंद समजण्यात आली असेल, पण आता आपण निश्चितपणे पाहू शकतो की पृथ्वी आधाराशिवाय लटकलेली आहे. त्याचप्रमाणे बायबलमध्ये पवित्र आत्म्यासोबत आणखी कोण आहे? निश्चितपणे वधू आहे.
म्हणून आपण बायबलमधून कधीही काहीच काढले नाही पाहिजे. बायबलमध्ये काहीतरी टाकण्याबद्दल काय? 수 있습니까? आपण कधीच काहीही टाकले नाही पाहिजे. असे लिहिले आहे, आत्मा व वधूही म्हणतात ये. याचा अर्थ आहे की आत्मा बोलत आहे. 주체가 आत्म्यासोबत आणखी कोण बोलत आहे? वधू देखील बोलत आहे. म्हणून वधू निश्चितपणे आपली 살아 역사 परमेश्वर आहे, जी जिवंत आहे. ती आपल्याला काय देईल? कोणीही आपल्याला जीवनाचे पाणी देऊ शकत नाही. 아무나 ही अशी गोष्ट आहे जी फक्त परमेश्वरच देऊ शकतात. 오직 하나님만이 जीवनाचे पाणी देण्याचे हे कार्य फक्त परमेश्वरच करू शकतो. 수 있는 आता हे कार्य कोण करत आहे? 지금 하고 있습니까? आत्म्यासोबतच वधू देखील हे करत आहे. 신부님도 하십니다. त्रेक्यानुसार 그럼 이 आत्मा पिता परमेश्वर आहे. 아버지 하나님을 माता परमेश्वर जी पिता परमेश्वराची वधू आहे, ती देखील या शेवटच्या दिवसात आपल्या संतानांना बोलावत आहे 불러 모으신다는 आणि एकत्र करीत आहे. 우리가 हो ना? 이해하지 않습니까? 이런 जसे की परमेश्वर आपल्याला हे शिकवू इच्छित होते, म्हणून सर्व गोष्टींना आपल्या इच्छेप्रमाणे निर्माण केले आहे. 처음부터 설득 म्हणून आपण सर्व सृष्टीच्या माध्यमातून हे समजण्यास सक्षम असले पाहिजे की निश्चितपणे माता परमेश्वराचे अस्तित्व आहे. 되는데 असे असले तरी चर्च ऑफ गॉड हे एकमेव चर्च आहे ज्याच्याकडे माता परमेश्वराचे ज्ञान आहे. कोणतेही चर्च या शिक्षणाला स्वीकार करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. 받아들이려고 하지 않습니다. सर्व मानवजातीला माता परमेश्वराबद्दलचे मूलभूत ज्ञान देण्यासाठी जेव्हा परमेश्वराने मनुष्यांना आणि सशासारख्या गोंडस प्राण्यांसहित सर्व गोष्टींना निर्माण केले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी माता, पिता आणि पुत्र आणि कन्यांना निर्माण केले नाही का? 사람도 그렇게 만들어 놓으시. त्यांनी त्या सर्वांना एका परिवाराच्या रूपात एकत्र जोडले नाही का? या आपण उत्पत्ती अध्याय 1:26 कडे जाऊ. 16절의 말씀 보도록 하겠습니다. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. 우리가 사람을 만들고라고 했습니다. या वचनाच्या नुसार 형상을 따라 परमेश्वर निश्चितपणे म्हणतात, 우리가 आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. 그렇게 표현해 놓은 परमेश्वर स्वतःबद्दल व्यक्त करतात, 우리가 만들자라고 आपण मनुष्य करू. असे नाही की मी स्वतः मनुष्य करेन. 표현하지 않았습니다. 그래서 उत्पत्ती अध्याय 1:1 नुसार निर्माणकर्ता परमेश्वर ज्यांनी प्रारंभी आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली ते एलोहिम आहेत. 하나님 एलोहिमचा अर्थ आहे एकापेक्षा जास्त परमेश्वर, म्हणजेच परमेश्वरासाठी अनेक वचनी शब्द. जर परमेश्वरने म्हटले असते की मी मनुष्याला स्वतः बनवेन, तर एलोहिम या शब्दाऐवजी एल किंवा एलोहा शब्दाचा वापर करण्यात आला पाहिजे होता. 그 장면에 म्हणून या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला स्पष्टपणे दाखवितात की आपल्याकडे पिता परमेश्वरासोबत माता परमेश्वर देखील आहे. सुमारे 1400 वर्षांपासून भूकेंद्रीय सिद्धांताने मानवी ज्ञानावर वर्चस्व गाजवले, पण सत्य हळूहळू प्रकट होऊ लागले आणि आता कोणीही भूकेंद्रीय सिद्धांतांवर विश्वास ठेवत नाही, कारण की ते कालबाह्य झाले आहे. 그래서 परमेश्वर म्हणतात, शंभरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा. 어떻게 하라고 परमेश्वर आपल्याला आणखी काय करण्यास सांगतात? 가르쳐 주라. ते म्हणतात, त्यांना शिकवा. आपण त्यांना काय शिकवले पाहिजे? 세상 사람 आपण त्यांना हे सांगण्याच्या द्वारे की त्यांना जे समजले आहे ते चुकीचे आहे आणि सत्य शिकून त्यांना योग्य बनवले पाहिजे. 천동스러운 हे अगदी त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आपण भूकेंद्रीय सिद्धांतांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे शिकवणे सुरू ठेवतो की सूर्यकेंद्रीय सिद्धांत योग्य आहे. 하나님만 존재하시. ज्या लोकांचा विश्वास आहे की फक्त पिता परमेश्वर आहे, आपण त्यांना प्रचार केला पाहिजे की आपल्याकडे पिता परमेश्वरासोबतच माता परमेश्वर देखील आहे. हो ना? 여러분과 제가 꼭 되셔야 되지 않겠습니까? या आपण पुन्हा उत्पत्ती अध्याय 1 계속 보겠습니다. वचन 26 वाचूया. 하나님이 가라사대 우리의 형상을 따라 मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. 고기와 समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. 자기 형상 곧 하나님의 형상대로 사람 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी निर्माण केली. 하나님께서 परमेश्वरने मानवजातीला परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण केले आणि नर स्वरूप आणि नारी स्वरूप निर्माण झाले. 그 남자라고 परमेश्वराच्या नर स्वरूपाला आपण काय म्हणतो? 부르죠. आपण त्यांना पिता परमेश्वर म्हणतो. 부르고 있습니다. नारीला देखील परमेश्वराच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते. 여자가 나왔습니다. मग परमेश्वराच्या स्वरूपामध्ये 상안에도 परमेश्वराचे आणखी कोणते स्वरूप आहे? 다시 증명이 됩니까? हे पुष्टी करत नाही का की माता परमेश्वर देखील निश्चितपणे अस्तित्वात आहे? 확인할 수 있지 않습니까? नारी स्वरूपातील परमेश्वर निश्चितपणे माता परमेश्वर आहे. 우리의 याच कारणास्तव
जेव्हा 2000 वर्षांपूर्वी 께서도 जेव्हा येशू या पृथ्वीवर आले होते, त्यांनी आपल्याला दाखवले की आपल्याकडे स्वर्गीय पिता परमेश्वर आहेत. 알려주셨. मग माता परमेश्वराचे सत्य कधी प्रकट होणार? 언제 와 त्यांना शेवटच्या दिवसात प्रकट करण्यात आले पाहिजे, म्हणून त्यांनी हे योहानाला दिलेल्या प्रकटीकरणाद्वारे दाखवले. 만 보여주셨어. परमेश्वरने आपल्याला हे दाखवून माता परमेश्वराबद्दल सत्य शिकवले की आत्मा आणि वधू आपल्याला येण्याचे आमंत्रण देतील. 이런 진리의 그 आपण या सत्याला पूर्णपणे समजावून घेतले पाहिजे, 이제 우리가 म्हणजे आपण जगातील सर्व लोकांना पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल शिकवू शकू. 치러 다니는 이런 입장이 돼야 되겠습니다. सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन माझी साक्षीदार व्हा, ही आपल्या परमेश्वराची इच्छा आहे. 우리 하나님의 뜻이었습니다. 그렇다면 या आपण लेविय अध्याय 5 मधील एका साक्षीदाराची भूमिका आणि मिशन यावर एक दृष्टी टाकूया. या आपण लेविय अध्याय 5 वचन 1 वाचूया. 누구든지 साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास, 어떻게 된다고요? या वचनाप्रमाणे असे लिहिले आहे की एखाद्या गोष्टीबद्दल जिला आपण ऐकले किंवा समजलो आहोत साक्ष न देणे हे पाप आहे. 않는 이 모든 것이 전부 त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. 그 허물이 ही बायबलची शिकवण आहे. 돌아갈 것이라고 이렇게 성경은 말하고 있습니다. पिता परमेश्वरने आपल्याला माता परमेश्वर या विषयाबद्दल शिकवले आहे. 어머니 하나님 सर्व मानवजाती आणि या जगातील सर्व चर्च त्यांच्या स्वतःच्या विश्वासावर आग्रह धरतात की फक्त पिता परमेश्वरच आहे. 오직 하나님은 पण पिता परमेश्वर स्वतः या पृथ्वीवर आले आणि उत्पत्ती अध्याय 1 पासून प्रकटीकरण अध्याय 22 पर्यंत संपूर्ण बायबलमध्ये स्वर्गीय माताच्या अस्तित्वाला सिद्ध करून आपल्या सर्वांना शिकवले की त्यांचे अस्तित्व आहे. 22장까지 या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला त्यांच्या साक्षीदाराच्या रूपात नेमले, 그리고 ज्यांची ते 6000 वर्षांपासून वाट पाहत होते. 를 삼았습니다. पित्याच्या युगामध्ये यहोवाचे साक्षीदार होते आणि पुत्राच्या युगामध्ये येशूचे साक्षीदार होते. मग पवित्र आत्म्याच्या या युगाबद्दल काय? परमेश्वरने आपल्याला पवित्र आत्मा जे नवीन नावासोबत पिता परमेश्वर आहेत आणि माता परमेश्वराच्या साक्षीदाराच्या स्वरूपात नियुक्त केले. परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात, जा आणि माझ्याविषयी साक्ष द्या. 그 내용에 म्हणून आपण जगातील सर्व लोकांना प्रचार करूया की माता परमेश्वर या पृथ्वीवर आल्या आहेत आणि त्या मानवजातीला सार्वकालिक तारण आणि स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जात आहेत. याचद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. 이것으로 आपले खूप खूप आभार.